माटुंगा पश्चिम कोकण नगर सोसायटी इथे राहणाऱ्या तेजश्री मंदार सुर्वे या वहिनींना भेटूया आणि गप्पांना सुरुवात करूया. चला भेटूयात सुर्वे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. आंग घणसाचा, पान फणसाचा, जटा जोगिनीची, बहीण भावाची, लेक गावड्यांची, दिली सुरभ्यांच्या घरी, एक नारी काय काय करी, जिऱ्या मिऱ्याची वाट, समई लावल्या 360, मंदारावांचं नाव घेते, आज आहे आमच्या घरी होम मिनिस्टरचा थाट. अरे वा. त्या ओळख करून सगळे. माझे मिस्टर मंदार सुर्वे, माझ्या सासूबाई सासरे, नमस्कार. आई बाबा, नमस्कार. माझे दीर, नमस्कार. माझ्या जाऊबाई, माझी बहीण, माझी भाची, हा आमचा कोकण परिवार, आत्या, माझी जवळची ताई आणि आमचा सगळा कोकण परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? मी बोरिवलीची. आणि आपण? माझा कांदिवलीला दत्तानिबाद. काय करता आपण? मी ॲडव्होकेट आहे. या आता वकील आहेत असं म्हणाल्या, पण घरी तसंच असतं का? हो, घरी तसं हं? उलट तपासणी. उलट तपासणी चालू असते. हो, दररोज दररोज. दररोज. पहिली घर तरी वेगळं ठेवा ना. असं का करता तुम्ही? तुमची ओळख कुठे झाली? शाळेमध्ये झाली. शाळेत सर्वात झाली. पहिली. कुठल्या? आमचे सुविद्या सुविद्यालय शाळेत शाळेत. बोरिवलीची. बोरिवलीची. एकाच वर्गात होते? नाही, मग हे एक बॅच सिनियर होते मला. सिनियर होतो. मग तुमच्या वर्गात तुमचं लक्ष नव्हतं? अरे तुम्ही एक बॅच सिनियर ना, मग तुम्ही काय मग कशी झाली ओळख? त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर ओळख झाली. शाळेमध्ये फक्त ओळखायचं ऍज अ फ्रेंड म्हणून ओळखायचं शाळेमध्ये. आणि मग कॉलेज कुठलं? कॉलेज माझं होतं रिझवी कॉलेज बँड्रा. तुमचं? मी रुपारेल आणि रुया, म्हणजे रुपारेल 11वी 12वी दोघांनी र महत्वाचा दिला. मग काय झालं? त्याच्यानंतर मग हिने बघा, रिझवी कुठे आहे? बँड्राला. बरोबर. यांचं कॉलेज कुठे? माटुंग्याला. माटुंगा माहीम या परिसरात किंवा माटुंगा आणि पलीकडे. बरोबर. दोन्ही कॉलेज रुया रुपारेल. बरोबर. म्हणजे काही संबंधच नाही, एवढं लांब कॉलेज. आमच्या ट्रेन एकच होती ना, बोरिवलीवरनं ट्रेन बघायला. ट्रेन बघतायचं. मग तुम्ही काय सीट अडवून ठेवायचं? मग कसं पुढे सुरू झालं? तसं तर हे म्हणजे ताईच्या क्लासला होते, पण तेव्हा ताईच्या क्लासला तेव्हा जस्ट आमचे चांगले फ्रेंड्स होतो एकमेकांचे. तसं तर मी यांना विचारलं. कुठल्या स्टेशनवर? कुठे? असंच तेव्हा फोनाफोनी करून. पण मला सांगा, रोज तुमची भेट व्हायची? रोज अशी नाही, रेग्युलर नाही, पण कधी म्हणजे वीक मधून एकदा असं. तुमच्या मनात कधी आलं होतं? 12वीत असताना. काय तुम्हाला अंदाज आला होता? हो. कशामुळे? आमचं फोनवर बोलणं वाढलेलं तुमच्या दोघांचं. हो. पण तुम्ही आता एकदम गप्प वाटताय मला, शांत शांत वाटतंय. कशामुळे? मी सुरुवातीपासूनच शांत आहे. सुरुवातीपासूनच शांत आहे. लग्नापासून किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली. 11 वर्ष ते गप्प आहेत आणि तुम्ही प्रश्न विचारताय. तसं काय हो? लग्न या वर्षी आलं, अफेअरला 11 वर्ष. अरे बापरे, नवीन आहे लग्न. हो की नाही? पण 11 वर्ष अफेअर सुरू होतं. 11 वर्षापूर्वी तुम्ही त्यांना प्रपोज केलं, ते फोनवर केलं की प्रत्यक्ष? फोनवर. काय प्रतिक्रिया होती तुमची? मी कन्फ्युज होतो स्टार्टिंगला. काय हो? त्याच्या मागे एक स्टोरी ऍक्च्युली. सांगा सांगा. आमची एक कॉमन फ्रेंड होती आणि त्या कॉमन फ्रेंडला हे आवडायचे, तर त्यांना मी विचारायला क्रॉस कनेक्शन झालं. नाही म्हणजे कॉमन फ्रेंड होत्या त्या तुमच्या वर्गात होत्या का त्यांच्या? माझ्या वर्गात होती, माझी फ्रेंड होती. सगळं ज्युनियरच काय? काय झालं मग? ते त्यांना तुम्ही आवडत हे तुम्हाला माहिती होतं? हो. म्हणून मी कन्फ्युज होतो. हिला बोलायचं हा की हिला बोलायचं. मग काय केलं? ते असं ते सारे गम असं काय केलं? शेवटी हिला हो बोलून टाकलं. पण मग यांना का हो म्हटलं? कारण काय? तिने प्रपोज केलं ना. त्यांनी मनातच ठेवलेलं दिसतंय. पण मला सांगा, तुम्ही जेव्हा प्रपोज केलं तेव्हा तुम्हाला खात्री होती होकार देतील? हा, तसा कॉन्फिडन्स होता.
कशामुळे? तेच सांगते, आम्ही जास्त बोलायचो, ती कमी बोलायची. त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी याच्या माहिती होत्या मनातल्या. पण यांचा स्वभाव जसे आता हसतायत तशाच आहेत की थोड्या हट्टी येतो? नाही, हट्टी आहेत, भरपूर हट्टी आहेत. नाही, हसमुख आहेत त्या, पण हट्टी पण आहेत. हो ना. पण तेव्हा तुम्हाला हो देण्याशिवाय पर्यायच नव्हता का? नाही, तसं नाही. म्हणजे कसं नाही बघताय, शब्द अडकतायत. बोला आता बिंदास, काय जे काय ते. पर्याय होता, पण मी होचा पर्याय निवडला. होचा पर्याय निवडला. पण मला सांगा की तुम्ही जेव्हा होकार दिला त्यानंतर तुमचं इतके वर्ष अफेअर सुरू होतं, घरी काही माहिती नाही? नाही, माहिती होतं घरी. कधी कळलं? असं बोलण्यातच आणि मी घरी सांगितलं, ह्याने स्वतःहून सांगितलं घरी. हो, 7 वर्षानंतर. काय प्रतिक्रिया तुमच्या घरी? प्रतिक्रिया म्हणजे लव्ह मॅरेजला सुरुवातीला विरोध होता, पण नंतर हळूहळू ते मावळलं. विरोध तुमच्या घरी काय प्रतिक्रिया? माझ्या घरी पण सेम तसंच होतं. म्हणजे असं एकदम विरोध नव्हता, दोघांच्या पण घरी तसा. पण लव्ह मॅरेज म्हटलं की थोडं टेन्शन असतं, तर त्याच्यामुळे ते असं होतं की तुम्ही कॉन्फिडेंट आहात ना? आम्ही बोलतो हा करायचंच आहे हे लग्न, आम्हाला असं ठरलं होतं तुम्ही. मग 11 वर्ष काय वाट बघत होता? काय मुहूर्त सापडत नव्हता? काय हो, इतकी वर्ष तुमचं अफेअर असताना 11 वर्ष का थांबलं? सेटल व्हायच्या दृष्टीने, म्हणजे दोघांनाही स्वतःचं करिअर आधी सेव्ह करायचं होतं. दोघांनी ठरवलं होतं करिअर एक प्रॉपर करायचं आणि मग लग्न करायचं, त्याच्याशिवाय. माझा सेटल झाला तसे हवं. हो. पण साधारणतः पूर्वी किती तास बोलायचे लग्नाच्या आधी एकमेकांबरोबर फोनवर? 2-3 तास तर आधी. आणि आता? आता नाही होत जास्त. नाही होत. का आणून ठेवलं घरात? फोनच घरात आला, आता काय बोलायचं? सतत बेल वाजत असते, सतत व्हायब्रेशन सुरू. ऍक्च्युली ह्यांचे फोन सतत चालू असतात, त्यामुळे खरंच बोलायला नाही. तुम्हाला राग नाही या गोष्टीचा? मला सांगा, आता नवीन लग्न झालंय, 7 महिने झाले, फोनला महत्व द्यावं की तुम्हाला घरी आल्यावर किमान? बाहेर ठीक आहे, काम करतात म्हणून तेच माझं म्हणणं आहे की घरी आल्यावर घरच्यांचा वेळ महत्वाचा आहे, बाहेर सगळं ठीक आहे. नाही, घरच्यांना वेळ देतो, पण कधी कधी महत्वाचे फोन असतात तर ते उचलावे लागतात. एवढे तुम्ही ठरवा तुम्हाला कोण महत्वाचं आहे. बहिणी, तुम्हाला खूप शुभेच्छा. नवीन लग्न आहे, 7 महिने झालेले आहेत. 7 महिन्यात हळूहळू तुम्ही त्यांच्यावरती खूपच फोन करून त्यांना हैराण करताय. हे तर स्वाभाविक आहे, कारण आता अधिकार आलाय ना तुम्हाला. पूर्वी टेन्शन होतं. याच टप्प्यावरती आता पहिल्या खेळातली 4ही बक्षिसं वहिनींना मिळणार का बघूया. वेळ 1 मिनिटाची आणि पहिलं वाक्य तुमच्यासाठी. वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल. 3 चिठ्ठ्या आणि अन्नपूर्णा चांदीची. 17 सेकंद झाली, लवकर. सर सलामत तो पगडी 50. हेल्मेट 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 आतमध्ये लवकर. 30 सेकंद झाली, 30 सेकंद राहिली. जलबीन मछली. जलबीन. 20 सेकंद. 10. गवती चहा. 9 8 7 मिळाली 6 मिळाली 5 चला बघा, बरोबर वेळ संपली आणि तुम्ही इथे घ्या. तुम्हाला माहितीये का, पुराव्यावरून आरोपी पकडायचा असतो. बरोबर आहे. आज जर हे नसते ना तर एवढ्या टिपाळ भोवतीच प्रदक्षिणा घालत बसला. वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. ती चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आली. थँक्यू. बरं, या सगळ्यांना बोलायचंय तुमच्याबद्दल. बरंच काही मनात ठेवलंय, पण 7 महिन्यात ही हंडी भरेल असं वाटलं होतं का तुम्हाला? काय असेल 7 महिन्यात लिहिलेलं? थोड्या बहुत कंप्लेंट असतील. आहेत थोड्या बहुत, बघतो किती आहेत. आपण फार परखड आहे. हा, म्हणजे तुम्ही घरात सुद्धा कोर्टासारखंच वागता असं म्हणणं आहे. तर हे अरे बापरे, मान्य आहे तुम्हाला? एवढी मी कोर्टासारखी नाही वागत. तुम्ही वेळेचं बंधन पाळत.
हो, मी मान्य करते. खूप हट्टी आहे. हा, लहान असताना म्हणजे तेव्हा आता लहान असताना नाही, आता आपण खूप हट्टी आहात. नाही, मी एवढा हट्टीपणा नाही करत तरी पण. काय हो, तुमचं काय म्हणणं? करते जी गोष्ट पाहिजे असते ती मिळवून जाते. सगळ्यात जास्त झळ त्यांना पोचली. तुम्हाला जेवण करता येत नाही, मान्य आहे आरोप? नाही, मी करते जेवण. नाही, मी करते जेवण होतेच. तसं नाही. फटकळपणे बोलता, त्यामुळे समोरच्याचं मन दुखावतात. हा, मान्य आहे आरोप? नाही, मी एवढे फटकळ नाही बोलत. तुमचं काय म्हणणं आहे हो या आरोपावर? हो, म्हणजे ती पटकन रिॲक्ट करते, पटकन बोलून जाते. रिॲक्शन तुम्हाला येते. या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं? मी सुधारायचा प्रयत्न करणारच, नो डाऊट. हा, वेळेविषयी माझं थोडं क्रॉस आहे. कारण कसं होतं, कधी कधी कोर्टात असल्यावर मला घरचं भान राहत नाही, मेन तर. मग ते कोर्टाच्या कामात थोडी बिझी असल्यावर नाही एवढं हे कर. कोर्ट किती रात्री 12 वाजता बंद होतं? नाही, पण माझी कामं असतात ती झाल्यानंतर. काय टाळी वेळी तुमच्याकडे येतात? काय म्हणजे मला माहित नाही, म्हणजे असेल कदाचित. नाही, कोर्टाची टाळी नाही. मला वाटलं, म्हणजे मला माहित नाही, असू शकतं नाही, ना. दुसऱ्या दिवशीचं प्रिपरेशन करायचं असतं. त्याच्यामुळे वेळ आणि ते तिथेच बसून करायचं असतं. नाही, तसं काय नाही, ऑफिसला जाते मग तिकडे. स्वाभाविक गंमत करतो माऊली. तुमचं काय म्हणणं आहे? तिला लेट होतो, पण मेन लेट होणार ते आपण वेळेवर गेलं पाहिजे. आपण तिकडे पोहोचलो तर परत घरी यायला लवकर होतं. नाही, सुरुवातच उशीर होते. हो. बरं, स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला? वेळेचं बंधन पाळणे, ते तर मेन आहे. साधारण किती वर्षातील लग्न? नाही, आताच पाळेन उद्यापासून. उद्यापासून. वैरी, तुम्ही सांगा, त्यांनी स्वभावात कुठला बदल केला? ते खूपच नमतं घेतात काही ठिकाणी. पर्याय नाही त्यांना. हो, ते माझ्यापासूनच सुरुवात. करतील काय? हो ना, म्हणून. सुखाचा मार्ग सापडलेला दिसतोय. मी म्हणतात ते वाढत राहण्यापेक्षा आपण आपलं थोडस. बघा माऊली, 7 महिन्यात तुम्हीच सांगताय की फार नमतं. बरं, चित्र काढायचं आणि घरातले ओळखणार का मला बघायचं. बोलायचं नाही. थांबा थांबा थांबा, काढून तर होऊ द्या, काय कळू तर द्या त्याला, जो कोण आहे त्याला. कोण आहे शेट, मला खूप घाणेरडं चित्र येतं. इतकं प्रेमाने काढलंय त्याने. थांबा, कोणी ओळखलं? एक मिनिट. जाऊबाई, हे काय आहे? घोडा. हा घोडा आहे. घोडा त्याच आकाराचा दिसतो. माझे चित्र खूप डेंजर. जाऊबाई, फारच आपली दृष्टी फारच. आमच्या दोघींची नावं सारखी आहेत. काय आहे? तेजश्री. तेजश्री तुमचं पण आहे? हा जर घोडा असेल ना, तर या दोघींचे पाय कसे भिंतीवर लावले पाहिजे. काय प्रेम आहे जाऊबाईंचं. घ्या, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस. अभिनंदन, द्या. हे बक्षीस पण मिळालं. आता तिसरं बक्षीस, म्हणजे तिसरं चित्र कोण काढणार? त्यांना सांगा. माझी तुम्ही असं नाही. तुम्ही जाऊ बाई.
मस्त काढलं. नाही ऍक्च्युली जाऊबाईच ओळखतील बघा हे. जाऊबाई ओळखा. बरं मला सांगा, हा बोरिवलीचा आहे का डोक्याचा आहे? ते तरी विचारतो तुला. काय हा? विद्यार्थी मित्र हो, असा डान्स नसतो चित्रामध्ये जो दाखवलेला आहे पुस्तकात तसाच असतो. चला अभिनंदन आहे, बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. सांगा जाऊबाई यांच्या स्वभावाबद्दल सांगा. स्वभाव तसा छान आहे, पण वेळेचं बंधन नाही ते तुम्हाला अगोदरच माहिती आहे. वीरांकडे द्यायचा काय बाबा, वहिनीबद्दल काय म्हणणार? वहिनी तशा चांगल्या आहेत, फक्त तिला वेळेचं बंधन नाही एवढंच. अजून कोण बोलणार आता घरातली? सासूबाईंकडे द्या. सकाळी लवकर उठत नाही. नाही उठत? वेळेचं बंधनच नाही आहे ना, सगळ्यांची तीच तर कंप्लेंट आहे. काय सांगतो तो? डास पुसला उगा तो ठेवून गेलो असतो सकाळी, तोच सोडा मग. लवकर उठा बघा काय सांगतायत सासूबाई. काय नाही, स्वभावाला वगैरे. द्या. तेजश्री म्हणजे आंब्याचा ताळ, जसं सगळी लहानपणापासून तिने सर्वांना एवढं जोडून ठेवलेलं आहे. आणि तिचे मंगळागौर, दही हंडी सगळे तिचे हे आहेत, हे आपल्या कोवडात वगैरे सगळं शिकवते. असं लहान कोणी जरी देवीकडे विचारलं तेजश्री कुठे, तर कोणी तुम्हाला नेऊन तिथे सोडेल तेजश्रीवर. फक्त त्यावेळेला बाकी सगळं शिकवलं, तसं चित्रकला शिकवली असते. चित्र ओरिजिनल प्राणी आणि पक्षी आम्हाला कळले असते हो. काय रे देवा, घोडा तो माझ्या स्वप्नात येणार नाही. तेजू माहेरी असताना कायम 5 वाजताच उठायची. तिकडे येऊन झोपवलं का? कार्यक्रम भरपूर असतात ना, तिला वेळच नसायचा. हो का? बरं बरं, 5 वाजता 5 वाजता तिला उठायला तुमचे तरी डोळे उघडलेले असायचे का? तेजू माहेरी असताना 5 वाजता उठायची संध्याकाळी. बोला. मी तिचे वडील, तर ती भयंकर म्हणजे हे आहे. मी संगीत कलाकार आहे. बरं बरं बरं. भजनी बुवा, सगळा पेटी, तबला, कॅशो, बासरी सगळं वाजून माझा आहे अच्छा भेट. अच्छा अच्छा हो. अच्छा. जावई कसा आहे हो तुमचा? जाऊया शांत आहे. करेल काय बिचारा? हा? सगळी वाद्य एका वेळेला घरात वाजत असतात. बरं मला तुम्हाला आज विचारायचंय, क्षमा मागायची तर कोणाची मागाल आज इतक्या दिवसानंतर? सॉरी, मी म्हणजे ज्यांना मी दुखवलं आहे किंवा माझ्याकडून कधी चूक झाल्यानंतर कधी, कारण कसं होतं, मी माझ्या प्रोफेशनमध्ये असल्यामुळे मी क्विक रिॲक्ट करते, पटकन रिप्लाय करते. मग अशा वेळी माझ्याकडून नकळत कधी ना कधी मलाही कल्पना असते की समोरची व्यक्ती दुखावली जाते, असं होतं. आणि मला खरंच त्यांची मनापासून क्षमा मागायची आहे. असं जर कधी मी दुखावलं आहे असेल, पुढेही असेल, झालंही असेल माझ्याकडून, तर खरंच माफी, मनापासून माफी मागते. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? मी सगळ्यांची क्षमा मागेन, खास करून माझ्या आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची. किंवा जाणते अजाणतेपणे कधी चुकून मागून काही बोललो असेल किंवा काही शब्द निघाले असतील चुकून मागून, तर ते असं. या दोघांनाही मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेट असो. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.